मराठीमध्ये एक म्हण आहे, लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नाही। शासनानं आत्तापर्यंत 3 वेळा कर्जमाफी केली। पहिली कर्जमाफी छत्रपतींच्या नावे, दुसरी कर्जमाफी मला वाटतं महात्मा फुलेंच्या नावे, आणि आता तिसरी कर्जमाफी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावे। मोठ्या मोठ्या महान विभूतींची नावं घ्यायची, त्याला नावं द्यायची, लबाड्या करायच्या, लोकांना बोलवायचं, काहीतरी खोटी आमिष द्यायची। थोडक्यात सर्व प्रकारानं ही सत्ता कशा प्रकारची आपल्याकडं टिकून राहील या पद्धतीनं सध्या शासनाचा मार्ग चालू आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे दाबदडप असेल, काही पैशाची आमिषं असतील, काही पदाची आमिषं असतील, आणि त्याच्यामध्ये हा सगळा शेतकरी भरडून निघालेला आहे। मुळामध्ये प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला कर्जमाफीची मागणी का करावी लागते? शासनानं जर शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या किमतीवर नियंत्रण ठेवलं आणि उत्पादन खर्चाला जर चांगला भाव दिला तर आमचा महाराष्ट्रातला शेतकरी किंवा कुठलाच शेतकरी हा भिकारचोट नाही, कोणाकडे मदत मागायची त्याला इच्छा नाही, तो देणार आहे। त्याला बळीराजा का म्हटलं जातं याचाही मला उल्लेख कधी कधी डॉक्टर असं वाटतं की सगळे मिळून ज्याचा बळी घेतात, ज्या राजाचा, त्याला बळीराजा म्हटलं जातं। आमच्या शेतकऱ्याची अशी अवस्था आहे। मध्यंतरी डिझेलला रांग होती, पेट्रोलला रांग होती, त्याच्यानंतर गॅसला रांग होती, मध्यंतरी युरियाला रांग झाली। हळूहळू शासनाच्या डोक्यामध्ये अशी कल्पना येते की काय, की सगळी माणसं मरणाच्या दारात उभी करायची आणि रांगेत उभी करायची, अशा पद्धतीचं चित्र आणि अशा पद्धतीची एकूण शासन व्यवस्था सध्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दिसून येतं। सर्वजण आपण जाणकार आहात, कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आमच्या अध्यक्षांनी, नेत्यांनी, अमितदादांनी आणि विनोदरावांनी सर्व समावेशक असे मुद्दे मांडलेले आहेत। फक्त एकच मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की शासनानं, तुम्ही सगळेजण यूट्यूबवर सगळी भाषणं ऐकतात, शासनानं एकूण कर्जमाफीसाठी दिलेला आकडा कॅल्क्युलेशन तुम्ही करा आणि कर्जमाफीमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 36 लाख, याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर एका शेतकऱ्याच्या वाट्याला फक्त 59,000 रुपये येतात। असे 59,000 रुपये म्हणजे नेमकं शासनाच्या डोक्यात काय काय भूलभुलैया अशा प्रकारचा खेळ चालू आहे। किमान 3 लाखाची, दादा बरोबर आहे ना, तुम्ही 3 लाख बँक देती, किमान 3 लाख शेतकरी उचलतो, मग त्यातले 50,000 कर्जमाफीसाठी 2.5 लाख भरा आणि मग तुमचे 50,000 माफ होतील। हा सगळा मास्टर माइंड गेम चालू आहे, याला माइंड गेम म्हणतात। लोकांची मनं कशा प्रकारे बुलवायची आणि त्याच्यातून कसा स्वतःचा स्वार्थ साधायचा, अशा प्रकारची व्यवस्था, शासन व्यवस्था सध्या चालू आहे। आणि म्हणून याच्यामध्ये सर्व जीव मात्राला जीवन देणारा, अन्नदान करणारा शेतकरी मात्र बळी जातो आहे, आणि त्याची अवस्था या शासनानं भिकाऱ्यासारखी केलेली आहे। यासारखं दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं नाही हो। भिकाऱ्यासारखा तो उभा राहतो, अरे डिझेल द्या रे मला, भिकाऱ्यासारखा उभा राहतो आणि मला म्हणतो युरिया द्या रे मला। भिकाऱ्यासारखी अवस्था या शेतकऱ्याची जर करणार असाल तर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची तळतळ तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून पुन्हा एकदा या निमित्तानं मी रोहितदादांचे आभारही मानतो, अभिनंदनही करतो। लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नाही हे दादांच्या लक्षात आलं, आणि म्हणून त्यांनी पंढरपूर येथे सांगितलं की आमंत्रण बाद झालं, आता डायरेक्ट जेवायला वाढा। आणि म्हणून या चांगल्या कामासाठी तालुक्याच्या वतीनं आज किमान आपला संपर्क 750 लोकांशी आमचा संपर्क झाला होता, बरोबर आहे ना? 750 लोकांशी फोनवर संपर्क झाला, आणि आजचा मोर्चा हा अभूतपूर्व करू अशा प्रकारची काल रात्रीपर्यंत आमची यंत्रणा कार्यरत होती। परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रोटोकॉल पाळणारी माणसं आहोत, सभ्यतेचे नियम पाळणारी माणसं आहोत,
आमच्यावर पुरोगामी महाराष्ट्राचे पवारसाहेबांचे संस्कार आहेत, महात्मा फुल्यांचे, छत्रपतींचे, आंबेडकरांचे संस्कार आहेत. आणि म्हणून आम्ही विरोधात असूनही आमच्या नेत्यानं माननीय मुख्यमंत्री साहेबांना सकारात्मक होकार दिला आणि 20 तारखेला ते चर्चेसाठी जाणार आहेत अशी भूमिका त्यांनी घेतली. हे आंदोलन स्थगित केलेलं नाही आहे, हे आंदोलन फक्त पुढे ढकललेलं आहे. आणि या निमित्तानं 20 तारखेला जर पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या पदरी निराशा पडत असेल तर अमित दादांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील पुरोगामी तालुका आहे अकोला, हा डाव्या विचारसरणीचा तालुका आहे, हा जागृत तालुका आहे, हा भूलभुलयांना बळी पडणारा तालुका नाही आहे. या तालुक्यातील सर्व शेतकरी, सर्व मजूर, कामगार या आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. शासनाने याची गांभीर्यानं नोंद घ्यावी. मगाशी सुरेश अण्णांनी याचा उल्लेख केला शासन व्यवस्थेला. याही निमित्तानं सांगतो, अरे शासनामध्ये बसलेल्यानो, अरे नकारे लोकांचे तळतळाट घेऊ, अरे नकारे लोकांना 2-2 तास तुम्ही रांगेत उभं करू, अरे द्या रे त्यांची रेशन कार्ड. मला कधी कधी दादा वाईट वाटतं, ही कालची परवाची पोरं नोकरी लागेपर्यंत फार फार नम्र असतात. नोकरी लागेपर्यंत एकदा नोकरी लागली त्या खुर्चीवर बसला की त्या अंगात उपजत माज येतो. आणि मग ते शेतकऱ्याला, मजुराला, येणाऱ्या कामगाराला, येणाऱ्या काम घेऊन येणाऱ्या माणसाला प्रचंड पिळवणूक करतात. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.